तुम्हाला मी सांगतो, अशा प्रकारचा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माझ्याकडे माहिती नाही आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत नाही. पण राज्यात आमदार सोलापूरचे आमदार आहेत दिलीप सोपल, त्यांनी अधिकृत पोस्ट मला माहित नाही, माझ्याकडे माहिती नाही. आमच्या भावना तीव्र आहेत शिंदे गटाविषयी, त्याच्या माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही. अशा पदाधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार सर? माझ्याकडे काय घडलंय त्याच्याविषयी माहिती घेणार का? जोपर्यंत पूर्ण माहिती आम्ही घेत नाही आणि उद्धव साहेबांशी चर्चा होत नाही तोपर्यंत या विषयावर बोलणार. आज माहिती घेणार नक्की. रावसाहेब, काल राज ठाकरेंनी एक भावनिक विधान केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की शिवसेना पक्ष सोडणं हे मला घर सोडण्यासारखं होतं आणि गेल्या 20 वर्षात जे काही घडलेलं आहे, मलाही माझ्या चुका समजलेल्या आहेत, उद्धव ठाकरेंनाही समजलेल्या आहेत आणि आता हे सगळं सोडून द्यायला. तर जसं पवार कुटुंब हे कुटुंब म्हणून एकत्र आहे आणि पक्ष म्हणूनही एकत्र येत आहे, तसं ठाकरे बंधूंच्या बाबतीत काही घडू शकतं. पक्ष म्हणून आम्ही एकत्र आलो ना, तुमचा प्रश्न चुकीचा आहे. त्यांचं जे तिसरं वाक्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, थर्ड स्टेटमेंट, की आता आम्ही सगळं विसरून एकत्र आलेलो आहोत. सगळं विसरायला पाहिजे महाराष्ट्रासाठी. त्यातलं हेच वाक्य महत्वाचं आहे आणि याच भावना महत्वाच्या आहेत दोघांच्या वतीनं. आता कशाला प्रश्न विचार नका विचार. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलताय. आता शरद पवार महाविकास आघाडीबद्दल, कारण तुमचा असा भाग आहे की दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र झाले आहेत किंवा असं दिसतंय, तर शरद पवार हे आता तुमच्या सोबत नसतील. राष्ट्रीय पातळीवर तुम्ही चुकीच्या दिशेने प्रश्न विचारता. मी असा विचार करतो, तो आम्ही सगळे असा विचार करत आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना. कारण शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरी त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे. अशा वेळेला त्यांच्या तिथे कारवाई आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल. एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार, दोन दगडावरती पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना, किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल. राऊतसाहेब, भाजपचे नेते अनेकदा आठवण करून देत असतात, सिंचन घोटाळ्याची फाईल अजून ओपन आहे. मेलं मेंढरू आगीला भीत नाही. तुम्ही त्यांना एकदा क्लीन चिट दिली आहे ना, या सगळ्या घोटाळ्यात. स्वतः प्रधानमंत्र्यांनी गर्जना करून पण ते सरकारमध्ये आले. आता कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांची फाईल ओपन करणार आहात? त्या फाईल मध्ये काय आहे की नुसता डरकाळ्या फोडताय पोकळ? छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बोंबा मारल्या ती पहिली केस आहे. छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले, आमच्यासारखे लोकही राहिले. पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडी पासून EOW पर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला. याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे. नाही, पण राऊतसाहेब, भुजबळांचं मंत्रिपद जे आहे ते त्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिलं असं तुम्ही वारंवार सांगता. दिलाय ना, म्हणून म्हणजे ते निर्दोष आहेत असं त्यांना वाटतंय. म्हणजे मनाने भुजबळ भाजप बरोबर आहे. या क्षणी जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनानं तनानं धनानं भाजप बरोबरच राहणार. ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग मनानं तनानं धनानं ते आमच्या बरोबर असतात. अजित पवारांची राष्ट्रवादी फुटू शकते भविष्यात. अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करतायत. म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल. रावसाहेब, कालच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी एक महत्वाचं विधान केलं, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? विधान असं आहे की माझ्या डॉक्टरांच्या औषधाने उद्धव बरे झाले पण मला गुण आला नाही, डॉक्टरांनी पक्ष बदलला नाही. राज ठाकरे हे एक व्यंगचित्रकार आहे, बरोबर. या व्यंगचित्रकाराचे फटकारे आहेत.
फार सहज सोपं बोलले ना ते. माझ्या समोरची गोष्ट आहे. त्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांना प्रचंड प्रमाणात खोकला झाला आणि तो थांबत नाही. अनेक औषधं झाली. आम्ही एकत्रच गाडीमध्ये होतो तिघे. तेव्हा राजसाहेबांनी त्यांना म्हणालं की माझे एक डॉक्टर यादव आहे. ते डॉक्टर यादव मलाही माहिती आहे, मी त्यांचं औषध घेतो अनेकदा शिवाजी पार्कचे. आणि तिथे सुद्धा मला त्या डॉक्टरांकडे सन्माननीय श्रीकांत ठाकरे यांनीच इंट्रोड्यूस केलं होतं. तर ते असं म्हणाले डॉक्टर यादवचं औषध. ताबडतोब घसा मुकावेल आणि त्यांनी स्वतः राजसाहेबांनी ते औषध मागवलं, स्वतः त्यांच्याकडे औषध सुपूर्द केलं आणि पुढले 3-4 दिवस ते औषध घेतात की नाही उद्धव ठाकरे कशा प्रकारे घेत आहेत आणि त्या औषधाचा काय परिणाम आहे झालेला हे ते स्वतः माहिती घेत होते. पण जेव्हा तो दादा राज ठाकरेंना झाला खोकल्याचा तेव्हा ते यादवांचं औषध त्यांना लागू पडत नाही. मी जेव्हा एकदा फोन केला त्यांना म्हटलं अरे तुमचा अजून घसा बसलेला दिसतोय, तुम्हाला यादव फळलेले दिसत नाहीत. तेव्हा ते गमतीने म्हणाले बहुतेक डॉक्टरने पक्षांतर केलं. मग राजकीय विश्लेषकांकडे अशी चर्चा आहे की राजकीय निवडणुकांच्या निकालासंदर्भातले एक सांकेतिक विधान त्यांची की जे असा विचार करतायत त्यांनी स्वतःला विश्लेषक म्हणू नये. नाही राऊत साहेब, राज ठाकरेंच्या भाषणाचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असा त्यातला एक राजकीय विश्लेषणाचा हे जातोय. नक्कीच भाषणाचा काय, तुम्ही एकटे भाषण काय करून बसला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा फायदा शिवसेनेला नक्की झालेला आहे. हे मोकळेपणानं सांगायला उद्धव ठाकरे मागे राहत नाहीत आणि आम्ही मागे राहत नाही. आणखी एक भावनिक क्षण होता. तुम्ही भविष्यात देत होता राज ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा सत्कार करायला. थेट राज ठाकरेंनीच सत्कार केला उद्धव ठाकरेंचा. शेवटी ते आता बोललो ना प्रीती संगम आणि त्या प्रीती संगमामुळे समोर भीती संगम निर्माण झालाय. ते होतच राहिले यापुढे. पण राऊत साहेब, महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. 2 पक्षांची म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे यांची अजूनही गट नोंदणी होत नाही. बहुतेक ती घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते. कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाहीये. शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत. त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे. करे तो क्या करे. इज्जत का सवाल आहे. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. बोलून तर गेलोय आमचा महापौर होणार. पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला, त्यांची एक भूमिका अशी असते माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, या भूमिकेचे सगळे लोक असतात. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यापासून दूर झालो. पण केडीएफसीतले तुमचे 4 नगरसेवक अजूनही अज्ञात स्थळी. आता यात काय नवीन राहिलंय का. गेले तुम्ही 4 दिवस हाच प्रश्न, मिसिंगचा गुन्हा, बेपत्ता, लापत्ता, त्यांच्या पोस्टर लावणार ना. यांना कोणी पाहिलंय का. त्यांचे पोस्टर अख्ख्या कल्याण डोंबिवलीत लावू, महापालिकेत लावू, सभागृहात लावू, कल्याण डोंबिवलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू, शिंदेच्या कार्यालयात चिटकवू मिसिंग म्हणून, मिसिंग पर्सन. आणि मग मिसिंग पर्सन ब्युरो नावाचा जो एक क्राईमचा रेकॉर्ड आहे त्यात त्या चौघांची नावं येतील. उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले नसते आणि आदित्य ठाकरे त्यांचा मुलगा जर मंत्री झाला नसता तर शिवसेना फुटली नसती असं रामदास कदम यांनी म्हटलं. रामदास कदम यांच्या वक्तव्याकडे त्यांचा पक्षही फार लक्ष देत नाही अशी माझी माहिती आहे. ते स्वतः अनेक काळ उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी कृतज्ञ असायला पाहिजे. ठाकरे कुटुंबाला कृतज्ञ असायला पाहिजे. लग्न एकाशी आणि प्रेम दुसऱ्याशी तर लग्न कसं टिकेल असं टीकास्त्र ठाकरे बंधूंवरती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टाकलेलं आहे. ते खूप महान आहेत. आंबेडकरांचे नातू आहेत. आम्ही त्यांना नमस्कार करतो. चंद्रपूरमध्ये ठाकरे ग्रुप को शिंदे ग्रुप के पदाधिकारी सपोर्ट करते हुए नजर आ रहे हैं. कहाँ नहीं, मेरे पास कोई जानकारी नहीं. देखिए छगन भुजबल जी ये देश का पहला केस था. एक कैबिनेट मंत्री को महाराष्ट्र में, एक कैबिनेट मंत्री को
एक झूठे मुकदमे में फंसाकर पीडी यूडब्ल्यू ने अरेस्ट किया और 2.5 साल तक उनको जेल में रखा, उनको यातनाएं दी। हाँ, तो चिल्लाते रहे कि मैं निर्दोष हूं। महाराष्ट्र सदन घोटाला, करेक्ट। अब महाराष्ट्र सदन भी दिल्ली में खड़ा है। छगन भुजबल जिनके ऊपर बीजेपी ने एक कार्रवाई की, उनको बीजेपी ने मंत्री बनाया है और ईडी ने उनको बाइज्जत छोड़ दिया है, निर्दोष, कोई गुनाह नहीं आपका। तो उनकी जिंदगी के जो 2.5 साल है, तो जेल में गए, यातनाएं मिली, उसकी भरपाई कौन करेगा? बीजेपी करेगी, मोदी करेंगे, अमित शाह करेंगे, फडणवीस करेंगे। आज चक्की पीसने के लिए उनको भेजा और फिर अजित पवार को भी चक्की पीसिंग भुजबल के बाजू के लॉकअप में। तो अजित पवार भी आपके कैबिनेट में है। तो ये ढोंग आपने जो बनाया था करप्शन के खिलाफ लड़ने का, सबसे मोस्ट करप्टेड पार्टी अगर कोई होगी इस देश में तो ये भारतीय जनता पार्टी है। आप भुजबल छूट गए हैं तो ईडी ने और महाराष्ट्र के गृह मंत्रालय ने भुजबल से माफी मांगी।